तर स्वस्तिक ट्रेडिंगमध्ये स्वागत आहे। आज 19 जानेवारी, वेळ झाली 4:29 पण ट्रेड बनवणार आहोत सिल्वरमध्ये। 30 मिनिटाचा चार्ट आहे। तुम्ही बघू शकताय 16 वाजताची कॅन्डल आहे, तिचा लो आहे 71,741। तर आपण ऑर्डर प्लेस करणार आहोत सेलची 71,735। एकदा परत एकदा बघून घेऊ दाखवतो मला। 16 वाजताची कॅन्डल 71,741, 71,741 आपण 35ला आपण ऑर्डर ठेवणार आहोत। त्याचं पहिलं टार्गेट आहे 71,620। आपल्याला 1:1 साठीच बघायचं आहे प्रॉफिट नेहमी। बघूया ट्रेडमध्ये काय होतंय, ट्रेड आपला ॲक्टिव्ह होतोय की नाही होते। जर नाही झाला तर दुसरा कोणता सेटअप बनत असेल तर तसं मी तुम्हाला सांगेल। ओके, आणि ॲक्टिव्ह झाला तर आपण बघूया आपल्या टार्गेटपर्यंत येतोय की नाही। तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असाल तर मी नेहमी एका रिव्हर्सल सेटअपवरती काहीतरी फाईंड करत असतो की काय होऊ शकते इथे। तर आपण क्लासमध्ये पण ते शिकवणार आहोत की रिव्हर्सलला काय गोष्टी बघाव्या लागतात जेणेकरून आपला ट्रेड रिव्हर्स होणार नाही किंवा स्टॉप लॉस जाणार नाही, आणि जी आपण रिस्क घेणार आहोत ती त्या रिस्क आपल्याला प्रॉफिटमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे। ठीक आहे, तो व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू लावूया, आपण काय होतं पाहूया। जर नाही झाली तर आपण दुसरा कोणता ट्रेड मिळतोय आपण ट्राय करणार तोपर्यंत कमोडिटीमध्ये। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही पाहू शकता इथं आपली सेलची एंट्री होती। एकोणीस वाजताची कॅन्डल, ओके, त्याचा लो होता 71,645 आणि आपण 35ला आपली एंट्री ठेवली होती। आणि आपलं पहिलं टार्गेट होतं 620चं। ते टार्गेटहून सेकंड टार्गेट पण त्यांनी अचीव केलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता। ऑर्डर बुकमध्ये घेऊन तुम्ही इथे तुम्ही बघू शकताय आपली एंट्री 71,735ला होती। ओके, त्याच्यानंतर आपलं टार्गेट जे होतं 71,620 ते टार्गेट अचीव झालं आहे आणि त्याचं सेकंड टार्गेट पण अचीव झालेलं आहे। त्यामुळे आजचा कम्युनिटीचा कॉल आपला इथे संपलेला आहे। आपल्या चॅनलला आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता। इथं पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या चार्टवर जाऊन बघू शकता मी ट्रेड कुठं सांगितलं जात होतं। ओके, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। या ट्रेडमध्ये आपल्याला 3,450 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे।